मंडळी, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ऊसाचा रस काढतात, तो कढईमध्ये टाकतात, उकळतात आणि त्याच्यापासून गूळ तयार करतात. हाच ऊस साखर कारखान्यात गेला की त्याच्यापासून साखर बनते. त्याच्यामध्ये केमिकल्स पण वापरलेली असतात आणि इकडे सुद्धा गूळ तयार करण्यासाठी म्हणजे पांढरा शुभ्र गूळ दिसण्यासाठी किंवा थोडा पिवळसर आणि पांढरटपणाकडे झुकण्यासाठी काळा गूळ दिसू नये म्हणून त्याच्यामध्ये केमिकल्स मिक्स केलेले असतात. त्यामुळे कधीही ऑर्गॅनिक गूळ घेणे हे कधीही चांगलं, कारण त्याच्यामध्ये केमिकल्स नसतात आणि असा गूळ ऊसाचा रस आटवून तयार केलेला असतो. मग हा गूळ जुना की नवा असा पण एक प्रश्न पडलेला असतो. तर जुना गूळ जर तुम्ही व्यवस्थित जतन करून ठेवला, त्याच्यामध्ये कुठलाही ओलापणा आलेला नाही आहे, त्याच्यामध्ये आंबटपणा नसेल, तर हा गूळ आरोग्यासाठी चांगला असतो आणि तो जेवढा जुना होईल तेवढा चांगला आणि तो तुमच्या शरीरामध्ये मेदाचं लेखन करायला पण उपयोगी पडू शकतो. तो तुमच्या शरीरामध्ये कफ आणि पित्त वाढू देत नाही आणि याबरोबरच असा गूळ जर आपण काही गोष्टींबरोबर खाल्ला तर त्याचा खूप छान परिणाम झालेला दिसतो. पहिली गोष्ट म्हणजे गूळ जर सुंठेबरोबर खाल्ला, तर सुंठ ही रसायन सांगितलेली म्हणजे टॉनिक सांगितलेली आहे. याशिवाय सुंठ ही पोटामधल्या अग्नीचं वर्धन करते, भुकेचं वर्धन करते, तुमची पचनशक्ती वाढवते. दुसरं औषध म्हणजे त्रिफळा, जे गुळामध्ये मिक्स केलं म्हणजे च्यवनप्रकाशसारखा इफेक्ट मिळू शकतो. म्हणजेच म्हातारपण लवकर येत नाही. त्रिफळा आणि गूळ एकत्र करून म्हणजे समप्रमाणात एकत्र करून जर सकाळी रिकाम्या पोटी 5 ते 6 ग्रॅम घेतलं, तर तुमच्या शरीरामधल्या टिश्यूज किंवा सेल्स याचे एजिंग हे लवकर होत नाही आणि तुमचं तारुण्य टिकून राहू शकतं.